नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये 27 मार्च रोजी 174/2025 हा मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये नेरूळ पोलीस स्टेशनचे दोन्हीचे डीबी अधिकारी PSI ठाकरे आणि PSI बच्छाव या दोन्ही टीम या मोटारसायकलच्या तपासामध्ये होते। गेले 15 दिवस आपण टेक्निकल अनालिसिस तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये टाटानगर झोपडपट्टीमध्ये काही संशयित आरोपी राहतात याची माहिती मिळाल्यानंतर आपण तिथे ट्रॅप लावला होता। या ट्रॅपमध्ये आपल्याला 2 आरोपी मिळून आले होते आणि ते दोन्ही आरोपी विधी संघर्ष बालक आहेत। त्यांनी या मोटारसायकल चोरीची कबुली दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांनी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून देखील 12 वाहनं चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याच्यामध्ये नेरूळ येथील 5 गुन्हे, खारघर येथील 3 गुन्हे, कोपरखैरणे येथील 2 गुन्हे, सानपाडा, डोंगरी आणि उरण येथील एक गुन्हा गुन्ह्यातील वाहने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये आपण तपासामध्ये जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जॉय रायडिंग करता म्हणजे गाडी चोरायची आणि पेट्रोल आहे तोपर्यंत ती वापरायची आणि तिथे ती टाकून द्यायची, अशा पद्धतीने त्यांची मोडस होती आणि त्या पद्धतीने आपण या 13ही वाहने रिकव्हर केलेली आहेत। त्याच्यामध्ये सध्या जे 2 आरोपी मिळालेले आहेत ते विधी संघर्ष बालक आहेत। सध्या तरी 2च आहेत। याच्यामध्ये या आपण 13 वाहनांची किंमत बघितली तर साधारणतः 4,32,000 किंमत या 13 वाहनांची मिळून होत आहे।